ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट आहे। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या केवळ चर्चेवरती मनसे नेते नाराज असल्याचं सूत्रांकडून कळतंय। उद्धव ठाकरे भाषणामध्ये सकारात्मक असतात, पण प्रस्ताव कधी येणार अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्या मनात आहे। अजून फोन किंवा संपर्क का नाही करण्यात येत आहे या संदर्भामध्ये मनसे वरिष्ठ नेत्यांचा सवालही आहे। मनसेसोबत युतीच्या चर्चा फक्त व्यासपीठावरनं का असंही मनसे नेत्यांच्या मनात असल्याचं कळतंय आणि म्हणूनच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांचा हा सूर काहीसा नाराजीचा असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल तेच होईल अशा पद्धतीचं विधान कालच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये केलेलं होतं, परंतु अशा पद्धतीची विधानं होत आहेत। प्रत्यक्ष प्रस्ताव, फोन किंवा संपर्क का होत नाहीये अशा पद्धतीचा एक नाराजीचा सूर मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजय, आपण जर पाहिलं पूर्वी तर काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी भाषणातून सकारात्मकता दाखवली आहे, पण आता या सकारात्मकतेवर मनसे जे ती नाराज असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। खरं तर मनसेकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले, ते म्हणजे की अद्याप प्रस्ताव जो आहे तो का देण्यात आला नाही, नेमकी फक्त भाषणातून चर्चा का करतात, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा विशेष मुद्दा म्हणजे की पूर्वी आपण जर पाहिलं तर मनसेच्या नेत्यांकडून असं सांगण्यात येतंय की ज्यावेळेस महाविकास आघाडी तयार करण्यात येत होती त्यावेळेस त्या भाषणातून चर्चा केल्या होत्या का, त्यावेळेस गुप्त बैठकाच घेतल्या होत्या ना। मग आमच्यासोबत ज्यावेळेस युतीच्या चर्चा जर झाल्या नाहीत तर त्या करायच्या असेल तर त्या बैठकांमधून का केल्या जात नाहीत, त्या उघड फक्त भाषणातून बोलल्या जातात, पण प्रस्ताव बरोबर आहे अजय। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा नाराजीचा सूर हे सगळं वरवर चाललंय का असा कुठेतरी त्यांच्या मनात प्रश्न असावा। धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटबद्दल। याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा एबी